नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण आषाढ लागलाय म्हणून देवीला नैवेद्य पाहिजे असतो, म्हणून आपण खजुऱ्या करणार आहोत, म्हणजे कापण्या। तर मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी गूळ घेतलाय, चण्याचं पीठ घेतलंय अर्धी वाटी, 2 चमचे रवा घेतलाय, थोडीशी विलायची पावडर, खसखस लागेल आपल्याला। तर आता हे 2 वाट्या मी अगोदरच चाळून घेतले। ह्या वाटीने 2 वाट्या त्याच्यात चण्याचं पीठ घालायचं, अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी, आणि 2 चमचे रवा टाकते। आता आपण गूळ वितळून घेऊ, विलायची पावडर टाकायची, आणि हे बघा चिमूटभर मीठ टाकते, चवीपुरतं। गोडाच्या पदार्थात मीठ पाहिजे। आता आपण कच्चंच तेल टाकू। बघा मी तेल, आपली भाजीची पळी आहे छोटीशी, ती 2 चमचे तेल टाकते, म्हणजे चांगले खुसखुशीत होतील। आता आपण गूळ वितळून घेऊ, थोडा मळून घ्यायचं, तोपर्यंत आपण हे तेल चांगलं मिक्स करून घेऊ। आता मी अर्धी वाटी पाणी टाकले आणि वितळून घ्यायचं चांगलं। हे बघा, असं पिठाला तेल चांगलं चोळून घ्यायचं, अशी मुठवळ आली पाहिजे। हे बघा, सगळ्या पिठाला तेल लागलं पाहिजे चांगलं, मग चांगल्या खुसखुशीत होतात। या महिन्यात देवीला नैवेद्य दाखवायचा असतो ना, म्हणून खजुऱ्या करतात। आम्ही खजुऱ्या म्हणतो, काही जण कापण्या म्हणतात। घ्यायचं, थंड झालं का थंड करायला ठेवले, आता थंड झालं का आपण गाळणीने गाळून घ्यायचं। हे बघा कोमट झाले, आता आपण गाळून घेऊ गाळणीने, थोडं थोडं घ्यायचं, आपल्या पिठाला जेवढं लागेल तेवढं, आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा। बघा अशा पद्धतीने आपल्याला घट्ट करायचं, पुरीपेक्षा थोडंसं, आपण पुरीला लाटतो ना, तर त्याच्यापेक्षा थोडंसं असं घट्ट झालं पाहिजे। हे बघा आपला घट्ट झालाय गोळा। आता आपण सगळं हे पाणी ओतू आणि चांगलं मळून घेऊ। हे बघा असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा, चांगलं मळमळ घ्यायचं, परातीत घ्यायचं मळायला, म्हणजे चांगलं मळता येतं, किंवा ताटात। हे बघा घट्ट गोळा मळायचा। आता आपण याला 10 मिनटं, रवा आहे ना, रवा थोडासा टाकलाय त्याच्यामुळं थोडंसं भिजून देऊ। हे बघा असा घट्ट मळायचा, म्हणजे हे कापण्या चांगल्या होतात। हे बघा असं मळू घ्यायचं त्याला चांगलं, म्हणजे मऊसूद होतात अशा कुरकुरीत। गोळा झालाय, हे बघा आता आपण झाकून ठेवू 10 मिनटं, 10 मिनिटांनी करायला घेऊ। तुम्हाला तर माहितीच आहे, आता जे गॅस सिलेंडर आहे ते लवकर उपलब्ध होत नाही, आणि आपले जे काही चॅनल आहे त्यासाठी गॅस खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे आम्ही ही नवीन शेगडी आणली आहे, पर्णा प्राईम या कंपनीची। तर ही इन्फ्रारेड शेगडी आहे, ज्याने आपण, तुम्ही इथे बघू शकतात की 4 ते 5 किलोचेच जे भांडे आहेत ते याच्यावर बसू शकतात मॅक्झिमम। याच्यावर फ्लॅट कढईचा असेल तर खूप छान, आणि कोणतेही भांडे आपण ह्यावर यूज करू शकतो, अशी ही शेगडी आहे। 10 मिनटं चांगले भिजले, आपलं पीठ चांगलं घट्ट झालंय। तर आता आपण असे एवढेसे गोळे करायचे, चपातीच्या पिठापेक्षा दुप्पट पीठ घ्यायचं, तुमचा पोळपट कसा असेल त्याच्यावर घ्या, असं दाबून घ्यायचं चांगलं। हे बघा मी लाटून दाखवते तुम्हाला, असं लाटून झालं, असं थोडंसं लाटलं ना अर्ध का, मग आपण त्याला अशी थोडीशी खसखस लावायची। तुमच्याकडं खसखस नसेल तर तुम्ही तीळ लावले ना तरी चालेल। हे बघा अशी खसखस लावायची, खसखस नसली तर असे तीळ टाकले तरी चालेल। मी एका बाजूने खसखस लावून घेतली, आता मी तुम्हाला दुसऱ्या बाजूने तीळ लावून दाखवते। खसखस नसली तरी चालते, तीळ असले ना तरी चालेल, असे लावून घ्यायचे।
आणि त्याच्यावर लाटणं फिरवायचं आणि पातळ अशी पोळीसारखी ही चपाती लाटून घ्यायची. हे बघा आपली पोळी अशी एवढ्या जाडीची करायची. आता मी ती कापून घेते. हे बघा मी एका बाजूने तीळ लावलेत, एका बाजूने खसखस लावली. तर आता मी असे काजू कतलीच्या आकाराच्या वड्या कापून घ्यायच्या. अशा मोठ्या मोठ्याच असतात त्या कापण्या. चमच्याने किंवा सुरीने आहे, आमच्याकडं फिरकीचा चमचा आहे त्याने कापतो. तुम्ही सुरीने कापले तरी चालेल. हे बघा आता अशा कडा कापून टाकायच्या आणि त्याला अशा आकार द्यायचा. हे बघा मी आता या भांड्यात काढून घेते म्हणजे दुसरी पोळी लाटायला. हे बघा असं चिकटत नाही, काय नाही, पीठ नाही घ्यायचं, तेल नाही घ्यायचं लावायला, अशाच लाटायच्या. शेगडी दाखवते म्हणजे तोपर्यंत तेल तापून होईल. हे बघा आम्ही नवीन शेगडी घेतली तर तिची पूजा करून घेतो. ह्या शेगडीला कोणते पण अशी कढई नॉनस्टिकची असली तरी चालेल, कोणती पण, फक्त कमी वजनाची पाहिजे. नाही तर कोणतंही भांडं ठेवलं ना तरी पण चांगलं तापतं. तुम्हाला आता तेल तापून दाखवते, तोपर्यंत आपल्या खजुऱ्या पण करून होतील. बघा दुसरी पण पोळी मी लाटून घेतली. आता तुम्हाला दुसरी पण कापून दाखवते. मी आता परत दुसरी पण पोळी कापून दाखवते. अशा मोठ्या मोठ्याच कापायच्या, छोट्या नाही कापायच्या. आपण शंकरपाळ्या कापतो ना ते तशा नाही कापायच्या, असे थोडेसे मोठे मोठे काप करायचे. काय इकडं अशी कापून टाकायची, अशी कापून घ्यायच्या. आता मी तेल गरम करायला ठेवले. तेल चांगलं गरम झालंय. आता आपण अशा कापण्या सोडू त्याच्यात. अशी गॅसची पण बचत होती. नंतर अशा सोडून घ्यायच्या. तापलंय त्याच्यामुळं पटकन त्या फुलल्या. तेल तापलं का कमी करायच्या, नाही तर जळतात त्या. तेव्हा का किती फुलल्या, पण फास आहे. तेल तापलं होतं, नवीनच आहे ना, मला माहीत नाही. का काढून घ्यायच्या. तर का मस्त खजूर आहे, अशा टमटम फुलल्या. चाळणीत काढायच्या. मी आता वाडग्यातच काढते आणि अशा चाळणीत काढून घ्यायच्या. हे बघा मी आता दुसऱ्या पण सोडून घेते. आता कमी केलंय, शेगडी कमी केली. आता अशा सोडून घ्यायच्या. जास्त जास्त टाकलं तरी चालतात. बघा आता आपण या चांगल्या तळून घेऊ. खालच्यावर हलवत राहायच्या. आता ह्या आपण भाजल्यात चांगल्या. आता आपण काढून घेऊ. अशा उलटून पालटून करायच्या. चॉकलेटी कलर आला का काढून घ्यायच्या. अशाच आम्ही सगळ्या करून घेतो. हे बघा आमच्या सगळ्या खजुऱ्या करून झाल्यात. आमच्याकडं आषाढ महिन्यात देवीला नैवेद्य असतो. भाजी भाकरी आणि डाळ भात आणि खजुरांचा नैवेद्य असतो. देवीची ओटी भरायची असती म्हणून आम्ही खजुऱ्या केल्या. बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते, कारण आम्हाला जरा कडक आवडतात. हे बघा आतून पण पोकळ झाल्यात, अशा खुसखुशीत झाल्यात चांगल्या. हे बघा थोड्या कडक करायच्या असल्या का अशा करायच्या. त्या अजून गरम आहे, थंड झाल्या त्या कुरकुरीत होतात चांगल्या. तुम्ही पण करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, करून बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि नवीन चॅनलवर असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. बघा आमच्या बाबूला तर खूप आवडले. तुम्ही जर बिस्किट ना मुलांना देत असाल तर अशा का खजुऱ्या करा. हे बघा खातो तो, त्याला आवडले. बाबू आवडले ना? शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय.